हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उद्या ना संक्रांत आहे. आता आपल्याला तिळाचे लाडू करायचे आहेत ना, तर काही मी तीळ भाजून ठेवायले. तीळ मध्यम गॅसवर भाजायचे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही, का तर तीळ खूप लवकर भाजतात आणि भाजलेली सुद्धा लक्षात येत नाही. चुटचुट चुटचुट वाजतात आणि भाजलेली सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. जास्त भाजले तर ते कडवट लागतात बरं का. म्हणून आपण काय करायचं, कमी भाजायचे तीळ, जास्त भाजायचे नाही. खमंग सुगंध येते त्याचा भाजलं की. आणि कलर आता ट्रान्सफर होतं. हे काय गावरान तीळ आहेत माझे, पॉलिशचे नाही आहेत. हे थोडे कलर बदलला की समजायचं तीळ भाजले म्हणून. हे गावरान आहेत म्हणून ते तसे दिसतात. आणि फास्ट कलर असला, पॉलिशचे तीळ असले तर लागलीच लक्षात येते की भाजलेत म्हणून. पण हे भाई लक्षात येत नाही, चुटचुट वाजतात बघा. आता थोड्या वेळाने चांगले भाजून ठेवते. झाले तर आता करणारे एकाच वाटीचे लाडू करणारे, बाकीचे मी ना मिक्सरमधून काढणारे गूळ घालून. तसे आवडतात माझ्याकडं. जास्त साबूत तिळाचे लाडू माझ्याकडे आवडत नाहीत. हे का आवाज यायला, हे का आवाज यायला, असं चुटचुट आवाज येत असते भाजल्यानंतर. चांगले भाजून घ्यायचे, करपट भाजायचे पण जास्त भाजायचे नाही. आपल्याला टेस्ट लागेल तसेच भाजायचे. आणि ह्याचा वास लगे येतं आहे, वास भाजलेला बरं का. आता हे बघा, आवाज आहे का, असा आवाज येत आहे. आणि भाजले की असं फोडून बघायचं, तोंडात टाकायचे थोडे आणि गॅस बारीक करून, मध्यम गॅस बारीक करून चांगले भाजून घ्यायचे. तीळ चांगले भाजले तर लाडू पण चांगले लागतात. मी एक वाटीचे करणारे लाडू आणि बाकीचं ना मिक्सरमधून लाडू पाडून घेणार आहे, गूळ आणि लाडू घालून. आता हो का, हे चांगले भाजून घेते आणि नंतर लाडू करताना दाखवते. लाडू मी पाकाचे करणार आहे, तूप टाकून पाक करणार आहे आणि त्याचे लाडू करणार आहे. ना मी 1.5 वाटी तीळ घेतले तर, आणि 1.5 वाटीत गूळ इथे का वाफेवर गरम करायला ठेवला आहे. खाली पाणी ठेवलं आहे आणि वरी गूळ ठेवला आहे. आता ते चांगलं गरम होतं आहे आणि त्याच्यात टाकायला हो का भाजलेले शेंगदाणे 1/2 वाटी घेतले. शेंगदाणे चांगले भाजले आणि त्याच्यावरचं टरपल काढले. ठेव का सगळे टरपल काढले. ते एखाद राहिले तर त्याला काय होत नाही. आणि न टरपल काढता बी टाकले तर चांगले असते शेंगदाणे, त्याच्यात फॉस्फरस असते चांगला. आता हो का हे गूळ गरम ठेवला आहे. आता गूळ गरम होतं आहे असं ह्याच्यामध्ये, वाफेवर गूळ गरम व्हायला. आता हो का हे आपलं हे गरम आहे, तर ह्याच्यामध्ये ना थोडं तूप टाकून घेतो. तूप आणि शेंगदाणे मिक्स करायचे हो का, म्हणजे तूप चकाकी चांगली येते त्याला. हो का, ह्याच्यामध्ये ना हे गरमच आहेत ते, आताच भाजून घेतलेत मी. चांगलं मिक्स केले ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे थोडे आपल्याला. हो का, 1/2 वाटी शेंगदाणे टाकले. आता हे पाक तयार होते. हाताला पोळत नाही, हाताला चटके लागत नाहीत, काय नाही. पाक तयार झाला की ह्याच्यामध्ये टाकायचं आणि गरम 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 पाक पातळ आहे तोपर्यंत सरसर लाडू करायचे. हो का, ह्याच्यात तूप टाकलेलं आहे का, किती छान मिक्स केले मी ते. आता पाक होतं आहे ते वाफेवर. हो का, वाफेवर पाक ठेवला आहे. हो का, सुरू झाला पाक व्हायला. वाफेवर पाक, चांगला पाक होतं आहे. आणि गूळ जर गावरान भट्टीवरचा असला तर त्याला चाळावं लागतं आहे बरं. गूळ नाही चाळला तर त्याच्यामध्ये केर असते. आणि गूळ जर चांगला असला तर त्याला चाळायची गरज नाही, दगड केर निघतं आहे बरं. आता हे मी हो का ह्याच्यामध्ये मी तूप मिक्स करून घेतले. आता ते वाफ झाली, चांगली तयार झाला गूळ की मी ह्याच्यामध्ये मिक्स करून लाडू तयार करणार आहे. वाफेवर ठेवला आहे गूळ. हो का, वाफ हो का, पाणी सुटायला त्याला. हे बघा, वाफेवर पाक तयार व्हायला. बघा, खाली पाणी ठेवलं आहे आणि हे आहे. आणखीन पाक तयार व्हायला उशीर आहे ह्याच्यात थोडा. झाकून ठेवलं आहे असं. आता हे तिळामध्ये सगळे टाकले, शेंगदाणे टाकले. तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर माझ्याकडे आवडत नाही गुळामध्ये,
टाकलं तर जायफळ टाकणार आहे थोडासा, बाकी काही टाकणार नाही. ह्याच्यामध्ये बसेल तेवढाच टाकायचं. हो का, पाक टाकला ह्याच्यामध्ये. आता मिक्स करते मी हाताने. पोळायचं काम नाही, काहीच नाही. आणि लाडू पण छान होते. थोडा गरम असते पाक, पोळतच असते थोडा हाताला. आत नाव थोडाफार हाताला पोळतच असते ती. लाईट चालू करून पकडू. हे पण पकडू, बराबरी करू. आता बघा ह्याच्यामध्ये पाक टाकलं आहे मी. आणखीन पाक कमी पडायला आपल्याला. आता हे पाक मिक्स करून घेते मी. गरम आहे आणखीन. गरम टाकल्याशिवाय हे मिक्स होत नसते. थोडं हाताला पोळते आपल्या. आता थोडं हाताचं काढावं लागतं असं हे मिक्स केल्यानं. आणि हाताला थोडं पाणी लावावं लागतं. हाताला पाणी लावल्याशिवाय तिळाचे लाडू होत नाहीत. हाताला कसे तीळ चिटकून बसले. थोडंसं पाणी लावायचं, जास्त पाणी लावायचं नाही. जास्त पाणी लावलं तर लाडू बसले जातात बरं का परत. आता हे काही मिक्स केलं आहे चांगलं. ह्याला थोडं पाण्याचा हात लावतो माझ्या हाताला आणि लाडू करतो. शक्यता कमीच दिकं गोड बरोबर है ना. आता हो का हाताला लावलं आहे मी पाणी. दोन्ही हाताला पाणी लावते थोडं थोडं आणि लाडू करून घेते. हो का लाडू छान लागले. हो का किती छान लाडू झाले. आता ह्याच्यामध्ये ठेवते मी लाडू. गूळ चिकट नाही ना जास्त. गूळ थोडा मऊ आहे, चिकट नाही, म्हणून ते लाडू जास्त बांधले जाईना गेले तर. हे असे लाडू व्हायले तर. पण लाडू आज चिकट नाही आहे, गुळ म्हणून जास्त काही चिकट लाडू तयार होणार नाहीत असा अंदाजा दिसायला आहे मला. असं पाणी लावावं लागतं थोडं आणि असा लाडू हातात घ्यावा लागतो. ह्या प्रकारे सगळे लाडू मी तयार करणार आहे. माझे जर हे लाडू तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे लाडू कसे वाटले. धन्यवाद.
बस बंद करता. आता हे काय वाफेवर तयार केलेल्या गुळाचा पाक आहे. हे काय लाडू छान तयार व्हायले. तर ह्याला पाण्याचा हात लावावा लागतं आहे. असं पाण्याचा हात लावून घ्यावं लागते आणि ह्याच्यावर दाबावं लागते. असं गुळ चिकट नाही ना आमचा. आणि हो काय लाडू तयार होते असे. हो का किती छान लाडू तयार झाले. अशाच प्रकारे मी सगळे लाडू तयार करते. शेवटपर्यंत लाडू तयार होतात बरं का. फक्त पाण्याचा हात लावावा लागते. बंद कर. प्रकारे लाडू तयार झालेत माझे वाफेवरचे पाकाचे. सुंदर लाडू तयार झाले. तर मी एकाच वाटी 1.5 वाटीचे लाडू केले होते हे तयार. बघा किती छान लाडू झाले ते. बघा मऊ पण झालेत बरं का. तोडलं तर हातानं तुटते की मऊ झालेले आहेत. तर मी तोडणार नाही. एकदा लाडू तयार केला तर तोडून लागते. ते पूजेला ठेवायचे आहेत ना लाडू हे. आणि बाकीचे मी आता गुळ मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि त्याचे तिलकुट्याचे लाडू तयार करायचे. माझे जर हे लाडू तुम्हाला आवडले असतील सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे लाडू कसे वाटले. शेवटपर्यंत लाडू झाला. एकसुद्धा तिळाचा तुकडा वाया गेलेला नाही. पण थोडे गार झाल्यानंतर होते तर गरम गरम पाक टाकला तर ते हाताला चिटकून परत येते. तर माझ्या हाताला चिटकून परत यायले होते. मला वाटलं की लाडू होतात की नाही की, पण माझे पूर्ण लाडू तयार झाले. थोडं गार होऊ द्यावं लागतं. थोडं गार झालं आणि थोडं हे निवांत झालं की हातावर असं हाताला नुसतं पाणी लावून तूप लावून करता येतं. बघा मी एवढे लाडू तयार केलेले आहेत. 1.5 वाटीचे आहेत ही लाडू माझे.